नमस्कार. श्री शिव महापुराण वायवीय संहिता उत्तरार्ध अध्याय क्रमांक 34 ब्रह्मा विष्णू यांचा मोह. श्री गणेशाय नमः. उपमन्यू म्हणाला, श्रीकृष्णजी, मी तुम्हाला नित्य, नैमित्तिक आणि काम्यादी जितक्या सिद्धी आहेत त्या सर्व कथन केले आहेत. शिवलिंगाची स्थापना केल्याने त्या तात्काळ सिद्ध प्राप्त होतात. विश्व लिंगमय आहे आणि सर्व काही लिंगातच प्रतिष्ठित आहे. म्हणून लिंगाची प्रतिष्ठा स्थापना केल्याने सर्वांची प्रतिष्ठा होते. ब्रह्मा, विष्णू, रुद्र यांना लिंगाची स्थापना आणि पूजा केल्यामुळेच आपापले पद मिळाले आहे. याविषयी अधिक काय बोलावे. शिवप्रभूंनी स्वतः विश्वेश्वर लिंगाची स्थापना केली आहे. म्हणून ज्याला इहलोकी आणि परलोकी कल्याण व्हावे असे वाटते त्याने परमेश्वराच्या लिंगमूर्तीची स्थापना करावी. श्रीकृष्णांनी विचारले, हे लिंग काय वस्तू आहे? शिवजी कशा प्रकारे लिंगी लिंगयुक्त आहेत? लिंगात कशा प्रकारे लिंग भाव आहे आणि यात शिवजींचे कशा प्रकारे पूजन केले जाते? उपमन्यू म्हणाला, लिंग हे शिवजींच्या अव्यक्त स्वरूपाचे प्रतीक रूप आहे. तीनही गुणांच्या उत्पत्तीचे आणि लयाचे स्थान आहे. आदी अंतरहित आहे. जगाचे उपदान कारण आहे. हेच मायेची आकाशात्मिका मूल प्रकृती आहे. यातूनच चराचर जगत उत्पन्न झाले आहे. हे शुद्ध सत्वगुणी देवादी, अशुद्ध तमोगुणी तिर्यक पशुपक्षी आदी आणि शुद्धाशुद्ध म्हणजे रजोगुणी मनुष्यादी भेदाने 3 प्रकारचे आहे. ब्रह्मा, विष्णू, रुद्रादी सर्व देव व प्राणी मात्र याच्यातूनच उत्पन्न होतात आणि अंतिशिवाज्ञेने यातच लीन होतात. म्हणूनच शिवजी लिंगी लिंगरूप आहेत आणि लिंगाला आज्ञा देणारे आहेत. त्यांच्या आज्ञेशिवाय कोणीही कार्य करण्यास समर्थ होत नाही आणि त्यांच्यातून उत्पन्न झालेले जग त्यांच्यातच लय पावते. त्यातच त्यांची लिंगता आहे. लिंग शिव आणि शिवाचा देह आहे. ते दोघे त्यात नित्याधिष्ठित आहेत. म्हणून त्यामध्ये पार्वती सहित शिवजींची पूजा केली जाते. लिंगाचे पूजन केल्याने त्या दोघांचे पूजन घडते. परमार्थतः त्यांना लिंग देह नाही. ते दोघेही विशुद्ध आहेत. मग त्यांच्या देहाच्या उपचारांशी काय संबंध आहे? पण भाविकांना त्यांच्या पूजनाचे समाधान मिळावे म्हणून ते दोघे लिंगांमध्ये एकत्रित अधिष्ठित आहेत. असो, लिंग हेच परमात्मा शिवजींची परमशक्ती आहे आणि शक्ती हीच आज्ञा आहे. ती चराचर जगाला उत्पन्न करते. तिचा महिमा कोणीही वर्णन करू शकत नाही. तिने ब्रह्मा आणि विष्णूंनाही मोहित केले होते. ती कथा अशी आहे. पूर्वी त्रैलोक्यात प्रलय झाला असता सर्वत्र व्यापलेल्या अथांग जलात भगवान विष्णू शेषशय्येवर सुखाने शयन करत होते. तेव्हा लोकपितामह ब्रह्माजी स्वेच्छेने तेथे प्रकट झाले. त्यांनी प्रसन्नतेने निद्राधीन झालेल्या विष्णूंना पाहिले. शिवमायेने मोहित झालेले ब्रह्माजी त्यांच्यापाशी गेले. त्यांच्यावर हाताने प्रहार करून त्यांना जागे केले व म्हणाले, तुम्ही कोण आहात? विष्णूंना त्याचा राग आला होता, पण वरकरणी काहीही न दर्शवता ते शांत भावाने म्हणाले, वत्सा, तू कोण आहेस? कोठून आला आहेस? तू इतका व्याकुळ दुःखी का झाला आहेस? ते त्यांचे प्रभुत्व सूचक बोलणे ऐकून ब्रह्माजींना राग आला. ते म्हणाले, तुम्ही मला वत्स का म्हणालात? तुम्ही माझे गुरु आहात काय? तुम्ही मला ओळखत नाही असे दिसते, म्हणून मीच माझा परिचय करून देतो. मी प्रजापती आहे. ही सर्व सृष्टी मीच निर्माण केली आहे. मीच 3 रूपांनी विभक्त होऊन विश्वाची उत्पत्ती, पालन आणि संहार करतो. मी स्वयंभू आहे. मला कोणीही स्रष्टा, निर्माता किंवा जन्मदाता नाही. तेव्हा विष्णू म्हणाले, वत्सा, मीच आदिकर्ता, पालक आणि हर्ता आहे. तूही माझ्या अविनाशी शरीरातून आविर्भूत झालेला आहेस. माझ्याच आज्ञेने तू स्वतःला त्रिविध करून उत्पत्ती स्थिती लयात्मक चक्र चालवतोस. मी नारायण आहे, जगाचा नाथ आणि तुझा जनक आहे. हे तू कसे विसरलास? माझा अपमान करण्यास कसा धजावलास? पण यात तुझा काहीही दोष नाही, कारण तू माझ्या मायेनेच भ्रमित झाला आहेस आणि माझ्या कृपा प्रसादाने ही तुझी भ्रांती लवकरच नाहीशी होईल. हे ब्रह्मा, तू माझे सत्य वचन श्रवण कर. मी सर्व देवांचा ईश्वर आहे. करता, भरता, हरता आहे. माझ्यासारख्या सामर्थ्यवान कोणीही नाही. याप्रमाणे ते दोघे वादविवाद करू लागले. नंतर त्या दोघांत महाभयंकर द्वंद्व युद्ध झाले.
ते एकमेकांवर वेगाने मुष्टी प्रहार करू लागले. त्या दोघांना भांडताना पाहून भगवान शिवजींनी त्यांचा अभिमान दूर करण्याचे ठरवले. त्यांनी आपली लीला दाखवली. तेव्हा कलहमग्न विष्णू आणि ब्रह्माजी यांच्यामध्ये स्तंभासारख्या अद्भुत लिंगाचा प्रादुर्भाव झाला. ते सहस्त्र अग्निज्वालांनी व्याप्त, अनुमानरहित, उपमारहित, क्षयवृद्धिरहित आणि आदि मध्य अंतरहित होते. अत्यंत दैदिप्यमान असलेले ते स्तंभाकार लिंग पाहून ब्रह्मदेव आणि विष्णूने आश्चर्याने थक्क झाले. युद्ध सोडून हे काय आहे असा विचार करू लागले, पण त्याचे यथार्थ स्वरूप त्यांच्या लक्षातच आले नाही. मनातील उत्सुकता आणि जिज्ञासा यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी त्याचा आदी अंत शोधण्याचे ठरवले. ब्रह्माजींनी सुंदर पंख असलेल्या हंसाचे रूप घेतले आणि मनोवेगाने वर आकाशात गेले. विश्वात्मा विष्णूंनी काजळाच्या पर्वतासमान विराट वराह रूप धारण केले आणि खाली पाताळात गेले. अशी सहस्त्र वर्षे लोटली. दोघांनाही त्या दिव्यलिंगाचा आरंभ कुठे आहे आणि अंत कुठे आहे हे कळलेच नाही. तेव्हा ते थकून भागून निराश होऊन मूळ स्थानी परत आले. एकमेकांना पाहून लज्जित झाले. काय करावे हेच त्यांना सुचेना. शिवमायेने मोहित झाल्यामुळे त्यांना कर्तव्याचा आणि अकर्तव्याचा विसर पडला. तेव्हा हा कोणीतरी श्रेष्ठ व प्रकाशमान दिव्यात्मा आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या स्तंभरूप लिंगाला विनम्रतेने नमस्कार केला. अध्याय 34 समाप्त.